लोकांसमोर आलं पाहिजे. कारण का आज आम्ही एक प्रेसर बाहेर काढलं आहे की ज्या दिवशी ज्यांच्यावर रेड झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी ते बॉन्ड्स मोदी सरकारला दिले. म्हणजे एवढं दबावाचं राजकारण. तुम्ही बघू शकता ते कंपनीची नावं माझ्याकडे. आज रेड आणि उद्या 1500 कोटी 1000 कोटी अशी ती BJPच्या खात्यात जमा झाली. म्हणजे एवढं त्या ठिकाणी डिक्टेटरशिप किंवा ईडीची भीती दाखवून स्वतःसाठी पैसा गोळा करण्याचं कट कारस्थान हे BJPने इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सच्या माध्यमातून केलं आहे. मी सुप्रीम कोर्टचे मनापासून आभार मानते की कुठेतरी आता ह्यांच्या विरोधात वारा व्हायला लागला आहे. पहिला निर्णय होता चंडीगडचा, दुसरा होता इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स आणि तिसरा होता SBIला कंपल्सरी केलं की एका दिवसात तुम्ही ते जाहीर करा. आणि म्हणून मी जस्टिस आपली जी कोर्टाची सिस्टीम आहे जस्टिस सिस्टीम आहे धन्य मानते की तुम्ही तरी आता त्यांच्या प्रेशरखाली आला नाहीत आणि जे काही सत्य आहे ते लोकांसमोर आणलं. प्रेसला पण विनंती करते की तुम्ही देखील इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स एवढा मोठा गफला आणि BJPला काहीही जस्टिफिकेशन देऊ नाही शकत. ते ऑटोमॅटिकली बॅकफूटवर जायला निघालेत आणि मला असं वाटतं ह्यावेळेस विजय महाविकास आघाडीने इंडियाचं नक्कीच. आय थिंक औपचारिकता आहे काही दिवसात. काही रशिया युक्रेनचं जेव्हा युद्ध झालेलं तेव्हा आपले काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले. त्यांना विशेष विमान करून त्यांनी आणलं होतं. अशा पद्धतीची जाहिरात सध्या सोशल मीडियावरती येत आहे. मोदीजींनी जंग रुकवादी पप्पा म्हणून ती ट्रेंडिंग सध्या जाहिरात आहे. त्या मुलीला पंतप्रधान मोदीजी आहेत तर हे त्यांचं कर्तव्य आहे की आपले लोक जर कुठे असतील आणि बिचारे त्रास होत असेल तर त्यांचं कर्तव्य ही काही मोठी गोष्ट नाही आहे. हे कर्तव्य आहे पंतप्रधान त्याची जाहिरात. कारण का त्यांच्या ट्रोल केलं जातं कारण का दुसरं काहीच नाही आहे त्यांना शिवाय एक चेहरा दुसरं कामच काही नाही. आज तुम्ही 10 वर्ष सोलापुरात बघू शकता. देशाचं नाही पण सोलापुरात बघू शकता ना एअरपोर्ट ना पाण्याचं नियोजन ना शेतकऱ्यांना पीक विमा ना भाव ना दुधाचे दर त्या ठिकाणी रेशन दुकानात काही ओस पडलेत. तर काय झालं आहे मागच्या 10 वर्षात की विचार त्या काळात साहेबांची चिमणी पाडली ते असं एवढे अर्जंटली पाडली आणि वाटलेलं की दुसऱ्या दिवशी प्लेन चालू होईल. 6 महिने माझा चॅलेंज होता 6 महिने झाले आणि अजून विमानसेवा झाली नाही. हा एवढा मोठा विश्वासघात लोकांसोबत केला आहे. इलेक्ट्रॉनिक बॉन्डची ज्या दिवशी तुम्ही न्यूज ब्रेक केली त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 रुपयांनी पेट्रोल कमी झालं. म्हणजे हे भीक देत आहेत का आपल्याला? 300 रुपयाचं ते 1200 केलेलं तुम्ही 2 रुपयांनी कमी करता. अटेन्शन डायव्हर्ट करायला आणि ते पण 2 रुपयांनी म्हणजे भीक देत आहेत का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही. मी तुम्हाला लिहून देते की BJPकडे आता एजेंडा राहिला नाही सेवा हे युक्रेनचं वगैरे. म्हणून येणारा काळ हा लोकशाही संविधान आणि नक्की 100% महाविकास आघाडीकरता लोक हाताळ झाले आहेत. हे 400 पार हे फक्त नॅरेटिव्ह आहे पण 400 पार भाजप गडी पार असं होणार. ॲडव्हर्टाईजमध्ये ज्या पद्धतीनं त्या मुलीला ट्रोल केलं चाललंय त्याला कसं बघायचं? भाजपने पुन्हा संपर्क करण्याचा बॅक ऑफिस फक्त ट्रोलच करत आहे ना दुसरं. भाजपकडून पुन्हा संपर्क करण्याचा आपला प्रयत्न काही झालेला आहे. विषय संपलाय तो त्यावेळेस. आता मी काँग्रेसच्या वतीने काँग्रेस माझ्या रक्तात आहे आणि काँग्रेसची लोकांना गरज आहे आणि मी ऑलरेडी माझा प्रचार सुरू केला. गेल्या वेळेस पुलवामासारखी बॉम्ब खाल्लेली इश्यू झाला तर असं अजून थोडं काय करतील एजेंडा नाही म्हणजे जेव्हा त्यांच्या सर्व्हेमध्ये असं रिफ्लेक्ट होईल की कदाचित त्यांना सीट्स कमी मिळणार आहे आणि मागच्या वेळेस त्यांचीच लोक रेकॉर्डवर गेले कदाचित हे त्याच्या मागे काय हेतू होता. तर मी एवढं सांगू शकते की जर सर्वे त्यांच्या बाजूने होताना त्यांना दिसले नाही आणि इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स आणि आता ती उघड पडतात तर सावध राहूया आपण सगळे. आपण सतर्क राहूया. कदाचित तुम्हाला देशाच्या लोकांना इमोशनल करण्यासाठी काही ना काहीतरी काम करण्याची शक्यता आहे हे आपण नाकारू शकत नाही. कारण ते सत्तेसाठी हा पाप. जय श्रीरामचा नारा धर्मासोबत कर्म पण महत्त्वाचं आणि काम करा. त्याचं स्वागत आम्ही करतो पण काम पण तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.